हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर लास्ट पार्टमध्ये आपण तामिनी घाटचा फॉग बघितला, दिव्यागरचं ब्युटिफुल बीच एक्सप्लोर केलं, सुवर्ण गणेश मंदिरचं दर्शनही घेतलं आणि तिथलं फ्रेश सी फूड पण एन्जॉय केलं. तर आजच्या पार्टमध्ये आपण जाऊयात श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर एक्सप्लोर करायला. चला, सो लेट्स गेट स्टार्टेड. रेडी झाली, आता मी चाललोय श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला. तर तिकडे मंदिरात जाणार म्हणून ट्रेडिशनल घातला आहे, व्हाईट घातला आहे. बट मला क्लायमेटने साथ नाही दिली, बाहेर पाऊस पडतोय आणि मी अजून काही ड्रेस कॅरी केला नाही आहे. सो उद्या मळका वॉशिंग मशीन मध्ये टाकेल. चलो जाते. सी एवढं मस्त मी व्हाईट ड्रेस घातलाय आणि पाऊस पडला. जसं मी व्हाईट ड्रेस घातला आणि पाऊस पडायला स्टार्ट झाला. जाऊ दे, तरी पण एक्सप्लोर करणार मी. स्टील मी एक्सप्लोर करणार. होऊ दे मळका. चाललोय आता आम्ही श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरला. पाऊस थोडा पडतोच आता. बघू श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरचं क्लायमेट कसं आहे. लेट्स गो. गाईज, श्रीवर्धन कडे जाताना ना मला एक स्पॉट दिसला जिथे सगळं एकदम क्लीन आणि ब्युटिफुल वाटलं. आय थिंक हा आरवी बीचचा ना कनेक्टेड पार्ट असावा. हा खूप छान छान स्पॉट असं दिसतोय यार. ब्युटिफुल. या स्पॉटवर जर तुम्ही राईट साईडला बघितलं ना तर सी व्ह्यू बीच रिसॉर्ट दिसत होतं. आय थिंक सो तोच रिसॉर्ट आहे, कारण की आम्हाला ऑन द वे ना तो रिसॉर्ट लागला होता. तर या स्पॉटवरती मी खूप फोटोज काढले, व्हिडिओज काढले. ॲक्च्युली तर मी हा जो व्हाईट कलरचा कुर्ती सेट घातला होता ना, बिलीव्ह मी गाईज, हा आउटफिट बीचवर एकदम मस्त वाटत होता. फोटोज खूपच जास्त प्रिटी आले आहेत. मी ऑलरेडी इंस्टाग्रामवर टाकले आहेत, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. थोड्या वेळासाठी पाऊस गेला होता. मी फोटोज काढायला घेतलं आणि पाऊस आला. तर आता आम्ही चाललोय पुढे. हाच तो स्पॉट आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये सांगितलं होतं ना पार्ट 1 मध्ये की मला तो रस्ता बघायचा आहे जिथे एक साईडला रोड आणि दुसऱ्या साईडला पूर्ण समुद्राचा व्ह्यू आहे. बघा किती ब्युटिफुल दिसत आहे. खूप 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 सुंदर. ज्या लोकांनी पार्ट 1 नाही बघितला, राईट साईडला लिंक दिली आहे, तिथे लिंकला क्लिक करा आणि पहिल्यांदा पार्ट 1 चेक करा. त्यामध्ये मी दिव्यागरचं जर्नीची सुरुवात दाखवली आहे. मोड का काहीतरी चेंज झालाय बरं का. तर श्रीवर्धनला जाताना मी पोचली आरवी बीच पॉइंटवर, जिथे आरवी बीच हिल टॉपवरून दिसतो. आणि गाईज, बिलीव्ह मी, तो नजारा एकदम ब्रेथ टेकिंग होता. मी खूप वेळा त्याच स्पॉटवर होती, कारण वरून बीचचा जो व्ह्यू होता, वा, खूपच सुंदर दिसत होता. एक साईडला समुद्र, दुसऱ्या साईडला ग्रीन माउंटन्स आणि रोड, त्यामध्ये खूप मस्त हवा. एकदम ब्युटिफुल वाटत होतं. तुम्हाला जर श्रीवर्धनला जायचा प्लॅन असेल ना तर डेफिनेटली हा आरवी बीच पण मिस करू नका. हा एक असाच पॉईंट आहे जिथे तुम्ही रिलॅक्स करू शकतात, फोटोज घेऊ शकतात आणि नेचरचं रिअल मॅजिक एक्सपिरियन्स करू शकतात.
तर ह्या स्पॉटवरून आम्ही निघालो श्रीवर्धनला. आणि श्रीवर्धनला जाताना ना ॲक्च्युलीमध्ये श्रीवर्धन खूप वेल डेव्हलप्ड प्लेस वाटलं मला कम्पेअर टू दिव्यागर. कारण की दिव्यागर खूपच एकदम असं प्रॉपर गाव टाईप होतं. बट श्रीवर्धन प्रॉपर रोड होते आणि ओव्हरऑल पण पूर्ण ऑर्गनाइज दिसलं. इथे आम्हाला अजून एक गोष्ट दिसली की इथे ना खूप मुस्लिम लोक राहतात, म्हणजे खूप मुस्लिम कम्युनिटी लोक राहतात इथे. कारण की इथे आम्हाला खूप मॉस्क दिसले, दर्गा बेसिकली दिसले, मे बी कोकणी मुसलमान असतील. तर हा आहे श्रीवर्धनचा मेन गेट. ह्यामधून आपण श्रीवर्धनला ॲक्च्युली एंट्री करतो. हे बीच क्लीन पण वाटतं आहे आणि प्लस इथे खायला पण खूप काही काही दिसतंय मला. तर फायनली आम्ही श्रीवर्धनला पोचलो आणि तुम्ही बघू शकता की खूपच वेल डेव्हलप्ड बीच आहे हे. इथे ह्या खेकडाचा एक स्टॅच्यू पण आहे आणि इथे जिम पण आहे, ओपन जिम. वाव, म्हणजे बाजूला बीच आणि इथे तुम्ही तुमचं वर्कआउट करू शकता. खूपच वेल मेंटेन्ड आहे आणि खूप क्लीन आहे ॲक्च्युली. आता ना हाय टाईड आहे म्हणून पाणी ना तुम्हाला एकदम जवळ दिसत आहे. आवाज इतका आहे, इतकं छान वाटतं आहे आणि हे खूपच वेगळं, म्हणजे खूप छान बीच आहे. दिव्यागर तर खूपच डर्टी बीच होतं, बट श्रीवर्धन तर खूपच सुंदर आहे. आय गेस आता हाय टाईड आहे म्हणून इथपर्यंत पाणी. येस राईट. सगळ्यात फॅसिनेटिंग तर म्हणजे हा खेकडा इथे आहे. ॲक्च्युली इथे खूप असे स्टॅच्यूज आहेत, मी हाच कवर केला कारण की पुढे जायला ॲक्च्युली खूप ऊन होतं आणि पुढे जायला मला खूप कंटाळा आला होता. बट खूपच ब्युटिफुल हा स्टॅच्यू केला आहे, बनवला आहे. आय थिंक सो हा लोखंडाचा आहे पूर्ण आणि खूपच वेल स्ट्रक्चर्ड आहे. तर आता मी हरिहरेश्वर मंदिराकडे चाललो आहोत. श्रीवर्धनचे मंदिर स्किप केले बिकॉज अंधाराच्या आता आम्हाला तामिनी घाट क्रॉस करायचं आहे. पे&N पार्कमध्ये पार्किंग केली. ओ हा कुत्रा असा काय. तर पे&N पार्किंगमध्ये कार पार्क केल्यानंतर आम्ही पोचलो हरिहरेश्वर मंदिरामध्ये. तर इकडे 2 मंदिरं आहेत, एक काळभैरव मंदिर आणि दुसरं आहे श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर. ही व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी या मंदिरात अलाउड नाही आहे. मी ना इकडे लहानपणी आली होती तर ना मला थोडं लक्षात येत आहे की ते बाजूला ना एक रस्ता आहे मंदिराजवळून, जिथे तुम्हाला अख्खं हरिहरेश्वर बीच दिसू शकतं. हरिहरेश्वर हे रायगड जिल्ह्याचं एकदम शेवटचं बीच आणि गाव आहे. आणि इथे ना एक स्पॉट आहे जिथे तुम्ही डोंगरावर असे चढू शकतात आणि त्यानंतर एक पॉईंट येतो जिथे तुम्हाला खाली उतरायचं आहे आणि तुम्हाला पूर्ण बीच दिसतो. बट तो व्ह्यू म्हणजे तो रस्ता बंद होता बिकॉज ऑफ हाय टाईड. इथूनच आम्ही हरिहरेश्वर बघितलं आणि नंतर आम्ही निघालो जेवायला. अरे मी व्हिडिओ काढायलाच विसरले. मी कुठे बसले, दिव्यागरला पण मी खायला कुठे बसले, सगळं मी विसरले. आता पण एवढी थकली आहे, आता पण मी विसरून गेले. मग मी सांगते, आता आम्ही आहोत कोकण खानावळमध्ये. तर आता आम्ही आहोत कोकण खानावळमध्ये. मी मागवली आहे कोळंबी थाळी आणि आकाशने कोळंबी फ्राय आणि आकाशने मागवले कोळंबी थाळी. आणि इथे कम्पॅरेटिव्हली खूप स्वस्त आहे दिव्यागरपेक्षा. लाईक 200 ते 300मध्ये इथे आकाशने ऑर्डर केलेलं कोळंबी थाळी आणि इथे क्वांटिटी पण खूप चांगली आहे. दिव्यागरला तर खूपच कमी क्वांटिटी होती. इट वॉज लाईक 280 रुपीजला फक्त 280 रुपीजला फक्त 8 पीसेस होते. ते पण छोटे, ते खूप आहे त्याची प्राईस नाही माहीत. बट मी कोळंबी फ्राय मागवलं, त्याचे 13 पीसेस सांगितले. येस आले. तर माझी कोळंबी थाळी आली आहे. तर किती पीसेस आहेत इथे. दिव्यागरला खूप कम्पॅरेटिव्हली खूप कॉस्टली आहे. हरिहरेश्वरला थोडं स्वस्त आहे इन टर्म्स ऑफ.
सो फायनली दिव्याग, श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि आता आम्ही चाललो आहे घरी. अरे मी एक सांगायला विसरली की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट तर कराच. नक्की मला सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि अजून एक सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या YouTube चॅनलला. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.